अरे मुला तो फसाएले रे, दीवाना बनाएले रे। मामा की शादी बोले तो भांजे लोगों का अलग ही माहौल होता है, पूरा क्रेजी वाला। तो क्या म्हणता मित्र मैत्रिणींनो, मेरा नाम है सागर और मैं रहने वाला एक सिंधेवाई का छोटा मोठा ब्लॉगर। तर पोट्ट्यांवाला लग्नाच्या जेवढ्या बी गाड्या होत्या ना पूर्ण वरातीची, ते पहिले सकाळी सोडून टाकलो आम्ही। त्याच्यानंतर आमची पोट्टेशाहीवाल्यांची 2 गाड्या होत्या, त्याच्यापैकी एक आम्ही थोड्या वेळ पहिला सोडून, आणि सगळ्यात आखरी जी गाडी होती ते म्हणजे आमची होती। आम्हाला लग्नाला जायचं होतं गडचिरोली जिल्ह्यामध्ये, बोतली मेंढा म्हणून गाव आहे तिथे पोहोचलो भाई। सगळ्यात पहिला आम्ही कोणतं न करता काही काम, फक्त गाडी सजवायच्या कामातच लागलो। त्याच्यानंतर मी बी पटकन कुर्ता लावून घेतलो पोट्ट्यांवा, कारण यांचा माहोल इकडे चालू होतच होता। अरे मुला तो फसाएले रे, दीवाना बनाएले रे। मामाच्या लग्नामध्ये पुरा फुल माहोल झाला, पुरा डीजेचा पैसा वसूल झाला। आणि जिरली तर भाऊ एवढी जिरली आमची या उन्हामध्ये का त्याचा तर विचारायचा काही कामच नव्हता। त्याच्यानंतर बड्या मंडपामध्ये आलो आणि मामा मस्त बसून होता, आणि मग थोड्या वेळानंतरच मामीची बी एंट्री झाली। तर मग मामाचं लग्न बड्यापैकी लागून गेलं, आणि त्याच्यानंतर जे माझे फॅन्स होते ते म्हणले का दादा म्हणे तुला आम्ही आईस्क्रीम चारतो म्हणे, चल म्हणे। तर चला मग मी आता आईस्क्रीम खातो, भेटतो तुम्हाला पोट्ट्यांवर दुसऱ्या ब्लॉगमध्ये।